नाशिक शहरात घरफोडी करून नागरिकांच्या कष्टाच्या संपत्तीवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात छडा लावत गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कॅनडा कॉर्नर परिसरातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्याने लॅपटॉप लंपास केला होता. घर रिकामे असल्याची संधी साधून चोरट्याने हातसफाई केली खरी, मात्र पोलिसांच्या सीसीटीव्ही नेटवर्क आणि तांत्रिक तपासातून त्यांचा खेळ फार काळ टिकू शकला नाही. गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत आरोपीचा मार्ग काढला. दरम्यान चोरीचा लॅपटॉप विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच अंबड युनिट 3 ने सापळा रचला आणि सातपूर परिसरातून पुष्कर उर्फ शुभम कैलास पाटील या सराईत आरोपीला रंगेहात ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीची पोलकोल झाली आणि त्याच्याकडून चोरीस गेलेला लॅपटॉप, चार्जर तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा तब्बल 1,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरी करून मोकाट फिरणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवत गजाआड केले. नाशिक शहरात गुन्हे करून सहज सुटता येईल असा समज बाळगणाऱ्या गुन्हेगारांसाठी ही कारवाई मोठा इशारा मानली जात आहे. शहरातील प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही आणि पोलिसांची करड नजर असून गुन्हेगार कितीही चालाक असला तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.